जो कमळावर उभा राहील त्यालाच मतदान करा। केडीएमसी बाबत रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये ताटातूट होणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। ही युती तुटणार का अशी ही चर्चा सुरू आहे, कारण रवींद्र चव्हाणांकडून स्वबळावर लढण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। जो कमळावर उभा राहील त्यालाच मत द्या असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले। या प्रसंगी उपस्थित मान्य या वेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील।